हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी कुलदीप पाटील आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सो आज काय कॉन्टेंट करायचा, तर कालचा आपला तेच होता की काय कॉन्टेंट. सो मला कमेंट केलेलं आहे, ते म्हणजे कोणी तर माझ्या फ्रेंडनेच कमेंट केलेलं आहे. असं तसं नाही सांगितलेलं आहे, डायरेक्ट कमेंटच केलेलं आहे यूट्यूबवरती. सो तो सांगतो की तू फॅमिलीचा व्लॉग का नाही शूट कर, म्हणजे तू फॅमिली का नाही दाखवत. सो मी आज तोच एक व्लॉग बनवणार आहे की मी माझी फॅमिली दाखवणार आहे. पूर्ण म्हणजे जे माझ्या घरामध्ये राहतात ते तेवढं, म्हणजे की मी, मम्मी, पप्पा, आजी असं एवढेच राहतात. बाकी काका आहेत, ते काका कॉलनीत असतात. सो त्यांना पण दाखवलं असतं, पण ते नाही आहेत इथे. तर जे कोणी आहे घरामध्ये त्यांना मी दाखवेल. आणि तुषारचं मी थँक्यू सांगेल की त्याने माझा व्लॉग बघितला आणि एक कमेंट केली आणि मला सजेस्ट केलं, आयडिया दिला एक कॉन्टेंटसाठी. सो आज त्याला खूप थँक्यू माझ्याकडनं, मनापासून. सो करूया आज त्याचा चॅलेंज कम्प्लीट. चॅलेंज तर नाही बोलू शकत, एक कॉन्टेंट त्याने दिलं आहे मला. सो मी आज तोच कॉन्टेंट घेणार आहे माझ्या ब्लॉगसाठी. आणि काल आपल्याकडनं एक चुकी झाली होती, ती म्हणजे की काल आपण 9वा ब्लॉग बोलत होतो की डेली चॅलेंजमध्ये. कालचा 9वा दिवस होता, पण कालचा 8वा दिवस होता. आजचा 9वा आहे. मिनी ब्लॉगमध्ये तो माझा 9वा दिवस होता. सो आज आहे 9वा दिवस आणि उद्या शेवटचा दिवस आहे. सो आपण स्टार्ट करूया. कोण कोण घरामध्ये राहतात ते मी तुम्हाला दाखवतो. चला आपण एकत्र जाऊया. तर मित्रांनो, आज मी माझ्या फॅमिलीला इंट्रोड्यूस करवणार आहे. सो मला कमेंट केलेले, मी एक कॉन्टेंट शोधत होता. सो मला माझ्या फ्रेंडने दिला आहे कॉन्टेंट. सो आज माझ्या पूर्ण फॅमिलीला इंट्रोड्यूस करवणार आहे. घरीच करणार ब्लॉग, कुठे बाहेर न जाणार आहे. तर घरातली सर्वात मोठी व्यक्ती ती म्हणजे माझी आजी. हिला सर्वात पहिलं मी इंट्रोड्यूस करणार आहे. तर ही आहे माझी आजी. सो इंटरव्ह्यू घेतला असता आजीचा, पण आजीचा इंटरव्ह्यू घेतला असता पण तिला काही ऐकलं नाही थोडंफार. कारण एक ॲक्सिडेंट झालं होतं काही वर्षापूर्वी. मी तेव्हा लहान होतो न, माझ्या समोरच झालेलं होतं ते ॲक्सिडेंट. म्हणजे असं काही गाडीने वगैरे नाही, असं नॉर्मल पडली होती आजी. सो ते नंतर सांगेल कधीतरी टाईम असेल तेव्हा. पण आता काय नाही. आता नेक्स्ट आपण बोलूया कोणाकडे, ते मी चला घेऊन जातो तुम्हाला. तर दुसरी व्यक्ती आहे घरामध्ये मोठी आजी नंतर, ते म्हणजे माझे पप्पा. तर हे आहेत माझे पप्पा. तर पप्पा, तुम्हाला मी आता हे ब्लॉगिंग करतो यूट्यूबवरती, मी व्हिडिओ वगैरे टाकतो, तर तुम्हाला आवडते का? हो आवडते ना. आवडते. हो. म्हणजे फुल सपोर्ट आहे ना हो तुम्हाला? हो सपोर्ट आहे. तर पप्पांचा तर पूर्ण सपोर्ट आहे मला. काय बोलतील का अजून तुम्ही? म्हणजे माझे सबस्क्रायबर्स आहेत, म्हणजे फॅन तर नाही, आपले सबस्क्रायबर्स आहेत, म्हणजे आपली फॅमिलीचा एक प्रकारे. तर काय बोलतील का त्यांच्यासाठी? म्हणजे हो सांगणार ना. तुम्हाला जर कुलदीपचे व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर त्याला खरोखर सबस्क्राईब करा. सपोर्ट केला पाहिजे असं support पप्पा करा. सांगतात. हेच मी तर पप्पांचा आपला पूर्ण सपोर्ट आहे, तर काय पुढे न्या. टेन्शन नाही आहे. पप्पा सोबतीला आहेत, मम्मी फॅमिली सोबतीला आहे, मग काय टेन्शन नाही. तर पप्पा थँक्यू, एवढा सपोर्ट असून द्या आणि आशीर्वाद पण असून द्या माझ्यावरती. हो, धन्यवाद. तर तिसऱ्या व्यक्तीला आपण भेटूया. त्या पप्पा नंतरची सर्वात मोठी व्यक्ती, म्हणजे पप्पा नंतर ज्यांचा हक्क आहे या घरात, आणि त्या व्यक्तीचा पप्पांवर सुद्धा हक्क आहे. हे पूर्ण घर तीच चालवते, ते म्हणजे माझी मम्मी. तर मम्मी, कसं वाटतं तुला? म्हणजे मी असे व्हिडिओ वगैरे टाकतो यूट्यूबला, तू बघते पण माझे व्हिडिओ. आणि मी कॉमेडी नाही केली असेल तरी मी, मित्रांनो, मम्मी खूप असते. काय कॉमेडी असते माहीत नाही, पण मम्मी हसली ना तर मला खूप बरं वाटते ना. एक म्हणजे मम्मी, कसं वाटतं मी करतो तो व्हिडिओ? चांगलं वाटतंय. म्हणजे सपोर्ट आहे ना तुझा पण? हो पप्पांचा आहे तसाच आहे. हो आणि आशीर्वाद तर आहेच. तर एक म्हणजे सांगायचं झालं ना, मी एक दत्त जयंतीच्या दिवशी व्हिडिओ शूट केलेली चिंचणीला. मम्मी, चिंचणीला गेलो ना आपण. तर तिथे ना कोणतेही सबस्क्रायबर्स भेटले, म्हणजे असे रॅन्डम पीपल होते. त्यांनी मला विचारलं की तू व्हिडिओ शूट करता, व्लॉग टाकतो. तर त्यांनी मला सांगितलं का आता शूट कर का आमचं. तर मी तेव्हा शूट करत होतो, तेव्हा माझं लक्ष अर्ध मम्मीकडे होतं. मम्मी एवढी हसत होती, खुश होती ना. तर मी सांगतो बस, अजून काय नाही पाहिजे. की मी माझ्याकडे लोक म्हणजे येत आहेत, कोणतरी शूट कर असं सांगतात. मम्मी तेव्हा हसत होती, म्हणजे असं एकदम बोलतात ना की चांगलं बघत होती. तर मला खूप बरं वाटलेलं तेव्हाच. तर तेव्हाच मी मनात इच्छा केली की हे सोडणार नाही मी कधी. तर मग मी फुल सपोर्ट आहे ना पूर्ण. तर असा सपोर्ट असेल सर्वांचा तर काय पाहिजे घरात. सपोर्ट असून द्या असा आणि आशीर्वाद पण. तर बेटा असेच, ही आपली फॅमिली आहे. आणि ह्याच्यानंतर आहे ते म्हणजे दीदी. सो आपण दीदीला कॉल करूया. तर मम्मी नंतर आता बारी आहे ती दुसरी मम्मी. म्हणजे दुसरी मम्मी बघायला गेलं तर मी तिला मम्मीच म्हणतो एक प्रकारे. ती म्हणजे माझी दीदी. मम्मी नंतर तीच आहे आणि मम्मीसारखीच वागणूक आहे ना. कॉल करतो मी तिला, थांबा उचलते का बघू.
रिंग तर जात आहे, बघूया. रिंग तर गेला, ही बघा, ही बघा, तुम्ही बघू शकता, ही बघा रिंग जात आहे आणि आलेली आहे. कशी आहे, जेवली का? तर थांब ना, मी बोलत आहे ना. तर मित्रांनो, तुम्ही हिला बघितलं माझ्या ब्लॉगमध्ये खूप वेळा. तर ही माझी दीदी आहे आणि हिचं लग्न झालं आहे गेल्या वर्षी मेमध्येच. तर मी तुला एक प्रश्न विचारतोय. मी ब्लॉगिंग करतो तर तुला कसं वाटते? मस्त वाटते. चांगलं वाटतंय ना? काहीतरी काय कोणतरी काहीतरी करते असं. असं? हा, ठीक आहे. म्हणजे सपोर्ट आहे ना तुझा पण मला? मग फुल सपोर्ट आहे. फुल सपोर्ट. बस, अजून काय पाहिजे मला? मम्मी पण तेच बोलले, पप्पा पण तेच बोलले. मला मित्राने कमेंट केली, म्हणजे मी सांगितलं ना की मला कमेंट करून सांगा मी काय करू शकतो. तर माझ्या फ्रेंडने कमेंट केलेली की तू फॅमिलीला का नाही दाखवत, म्हणून आज मी हा ब्लॉग करत आहे शूट. चांगलं आहे. तू पण मला सजेस्ट करू शकते काहीतरी, पण कमेंटवरती. हा, ठीक आहे करेल. नाही तू तेवढ्यात मम्मीशी बोले घे. तर मम्मी नंतर मी जे काही मम्मीला नाही सांगत ते मी दीदीला सांगतो सर्व. म्हणजे माझ्या लाईफमध्ये जी काही गोष्ट घडलं आहे आतापर्यंत ती मी दीदीला सांगितलं आहे, त्याच्यानंतर मम्मीला सांगितलं आहे. कारण मी मम्मी आणि दीदीशी काहीच नाही लपत, काहीच नाही. मी कुठे जायचं असेल, कोणाशी बोलत आहे, आज इथे जाणार आहे, तिथे जाणार आहे, आज मी हे केलं ते केलं, मी सर्व सांगतो. म्हणजे काय भांडण केलं असेल, मारामार केलं असेल, काय केलं असेल ते मी सर्व दीदीला सांगतो पहिला, नंतर मम्मीला सांगतो. पण मी काहीच नाही लपत घरच्यांशी. सो एवढीच आहे आपली फॅमिली. काका वगैरे पण आहेत, पण काका इथे नसतात, कॉलनीत आहेत. सो त्यांना पण दाखवलं असं, कारण त्यांचं पण घर इथे साईडलाच आहे, पण ते कॉलनीत आहेत आता सध्या तरी. सो ते येतील तेव्हा दाखवेलच. तर आपला हे फॅमिली मीटिंगचा व्लॉग होता, इंट्रोडक्शनचा. सो सर्वांचा फुल सपोर्ट आहे आणि थँक्स त्रिशांकला की तुने मला सजेस्ट केलं की फॅमिली व्लॉग बनवू शकतो तू. तर मनापासून थँक्यू परत एकदा तुला सांगतो. आणि नक्की तुम्ही मला असे कमेंट करून सांगा की मी अजून काय केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कॉन्टेंट पण देऊ शकतात मला आणि चॅलेंजसुद्धा देऊ शकतात. मी पहिला पण बोलवलं ना, आता पण बोलतो की मला सांगत जा, सजेस्ट करा, कमेंट करा. सांगू कमेंट नाही केलं तर काही जे मित्र आहेत माझे त्यांच्याकडे माझा फोन नंबर आहे, तुम्ही फोन नंबर पण कॉल सुद्धा करू शकतात. नाही तर इंस्टाग्रामची लिंक तर मी देतोच, त्याच्यावर तुम्ही मला DM सुद्धा करू शकतात. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपले डेली ब्लॉग चालूच आहेत आणि आज 9वा दिवस आहे, उद्या शेवटचा दिवस आहे 10 days चॅलेंजचा. सो बघूया, उद्या बघूया. तोपर्यंत बी सेफ, काळजी घ्या आणि गुड नाईट, बाय बाय.